Standard 7th Subject General Science Unit 3rd Properties of Natural Resources. Students, we already started in previous video, that is the properties of natural resources. So that is the third chapter, and we learned some properties of air. That properties are air has mass and weight, and atmospheric pressure is same in all directions. So we saw these are properties of air in previous video. Now see, air has a mass and weight. म्हणजे हवेला काय असतं, वस्तुमान आणि वजन असतं. Atmospheric pressure जे आहे, so the pressure that exerts by the molecules of the air on when that molecules are strikes on the body, that exerts the atmospheric pressure. This atmospheric pressure is same in all directions. So this is what we learned in previous video. Now see, when there is exists differences in air pressure, the two different places, the air starts flowing from place of the higher pressure to the place of lower pressure. आता पहा, जेव्हा हे जे एअर प्रेशर आहे, तर दोन वेगळ्या ठिकाणी हे एअर प्रेशर दोन डिफरंट असेल, म्हणजे वेगळं असेल, हायर आणि लोअर वगैरे असेल. सो द एअर स्टार्ट फ्रॉम फ्लोइंग फ्रॉम हायर प्रेशर टू द लोअर प्रेशर. तर तेव्हा एअर जी आहे, तर ती हायर प्रेशरकडून काय होते, लोअर प्रेशरकडे ती वाहायला सुरुवात होते. सो ॲट सच टाइम्स वी फील ब्रीज or the wind blowing. अशा वेळी आपल्याला काय जाणवतं, ब्रीज म्हणजे हवेचं जे झुळूक म्हणतो आपण, तर ती जाणवते. किंवा विंड जी आहे ब्लोईंग दिसतं, म्हणजे हवा काय होते, हवेचं वाहनं असं आपण त्याला म्हणतो. सो दस विंड्स आर इफेक्ट्स ऑफ द डिफरन्सेस इन एअर प्रेशर. विंड्स आर हे जे हा. So this is the answer of the question which is given in the previous video. What is that question? What is the effect? आता what is the effect of these differences in air pressure? Air pressure च्या difference मुळे काय होतात, winds are formed. So winds are the effect of the differences in air pressure. म्हणजे या हवेच्या या बदलामुळे काय होतात, winds तयार होतात, म्हणजे वारे वाहायला सुरुवात होते. सो differences in air pressure that forms winds. So you will learn this in the lesson which is in the textbook of the geography, and lesson name is the winds. Okay, now see, next see activity given here. Take ice cubes in glass up to the 3/4 of the height. Take one glass and keep your ice cubes in this glass up to 3/4 the part of this glass. तर हा एक ग्लास घ्या आणि त्याच्यामध्ये काय करायचं, आईस क्यूब्स ठेवायचे आहेत. जवळजवळ 3/4 एवढा पार्ट त्या ग्लासचा काय व्हायला पाहिजे, या आईस क्यूबनी भरायला हवा. नाव हे तुम्ही इझिली करू शकता ही ॲक्टिव्हिटी. नाव ऑब्झर्व द व्हॉट हॅपन्स. आणि थोडा वेळ काय करायचं, असंच ठेवून द्यायचं आणि याचं काय करायचं, ऑब्झर्वेशन निरीक्षण करायचं तुम्हाला. हाऊ डीप वॉटर ड्रॉपलेट्स अपियर्स ऑन द आउटर साइड ऑफ द ग्लास. आता याच्या भोवती काय होतात, आपल्याला छोटे छोटे एअर ड्रॉप जे आहेत, म्हणजे सॉरी वॉटर ड्रॉप जे आहेत, तर ते जमा झालेले आपल्याला इथे दिसतात. म्हणजे छोटे छोटे पाण्याचे जे थेंब आहेत, तर ते काय होतात, आपल्याला या बाहेरच्या साईडला, म्हणजे या ग्लासच्या बाहेरच्या साईडला या छोटे छोटे जे ड्रॉप्स आहेत, तर ते जमा झालेले आपल्याला दिसतात. सो ड्यू टू द आईस क्यूब्स, व्हाय दिस हॅपन्स. आता असं का घडतं हे पाहूया आपण. ड्यू टू द आईस क्यूब्स इन द ग्लास एअर सराउंडिंग टू धिस ग्लास. आता बघा काय होतं, बघा याच्यामध्ये आपण आईस क्यूब्स ठेवलेले आहेत. सो दॅट हॅज अ लोअर टेम्परेचर, हे कमी टेम्परेचर झालं. So therefore the air surrounding to this glass, so that cools down. त्याच्यामुळे या ग्लासच्या भोवती असणारी जी हवा आहे, तर तिचं टेम्परेचर जे आहे, तर ते काय होतं,
खाली येतं म्हणजे कमी होतं. ॲज वॉटर वेपर इन द ग्लास कूल्स डाऊन. जसं जसं काय होतं याच्यामध्ये काय होतं ग्लास वॉटर वेपर जे आहेत एअरमध्ये तर ते पण काय होतात त्याचं टेम्परेचर जे कमी होतं. म्हणजे बघा काय होतं पहा की आईस क्यूब आपण याच्यामध्ये ठेवलेलं आहे याचं टेम्परेचर कमी असतं. याच्यामुळं या ग्लासच्या सभोवतालची असणारी जी एअर आहे तर त्याचं जे टेम्परेचर आहे दॅट कूल्स डाऊन. दॅट गेट्स कूल्स डाऊन अँड देअरफॉर वॉटर वेपर प्रेझेंट अराउंड द ग्लास. या हवेमध्ये काय असतात वॉटर वेपर असतात. हे आपण पाहिलेलं आहे याच्यात माहिती आहे तुम्हाला. तर देअरफॉर दॅट वॉटर वेपर ऑल्सो कूल्स. वॉटर वेपर पण काय होतं कूल होतं अँड इट कंडेन्सेस. त्याचं कंडेन्सेशन होतं मीन्स वॉटर वेपर कन्वर्ट्स इनटू वॉटर. कशामध्ये कन्वर्जन होतं त्याचं वॉटरमध्ये कन्वर्जन होतं वॉटर वेपरचं. अँड दॅट ड्रॉपलेट्स सो दॅट ट्रान्सफर्ड इनटू वॉटर. याचं कंडेन्सेशन होतं या वॉटर वेपरचं ज्या हवेमध्ये असणाऱ्या आणि हे जे वॉटर आहे सो दॅट ट्रान्सफर्ड इनटू द वॉटर. या वॉटर वेपरचं वॉटरमध्ये कन्वर्जन होतं. हे वॉटर जे आहे तर ते इथे या ग्लासच्या भोवती जमा होतं. सो इट इज द वॉटर दॅट कलेक्ट्स ऑन द आउटर सरफेस ऑफ दिस ग्लास. आणि हे जे वॉटर आहे तर ते काय होतं हे हवेतलं ज्याचं काय होतं कंडेन्सेशन होतं बिकॉज ऑफ द कूलिंग ऑफ द एअर. हवा काय होते थंड होते आणि म्हणून हवेमध्ये असणारं जे बाष्प आहे त्याचं कन्वर्जन वॉटर ड्रॉपलेट्समध्ये होतं आणि ते वॉटर ड्रॉप्स जे आहेत तर ते काय होतात त्या ग्लासच्या भोवती काय होतात जमा व्हायला सुरुवात होते. सो द लेवल ऑफ द ह्युमिडिटी इज डिफरंट इन डिफरंट प्लेसेस. आता हे काय क्लास एक छोटासा आपण ॲक्टिव्हिटी करून बघितलेला आहे. त्याचा आता इतर ठिकाणी बघा द ह्युमिडिटी मीन्स आर्द्रता. So the percentage of the water vapor in the air that is the humidity. किती हवेचं बाष्प आहे एखाद्या हवेमध्ये सो दॅट इज अ ह्युमिडिटी. सो दॅट इज अ डिफरंट इन डिफरंट प्लेसेस. वेगळ्या ठिकाणी वेगळ्या जागी ही ह्युमिडिटी जी आहे तर ती वेगवेगळी असते. सिमिलरली ह्युमिडिटी लेवल अल्सो चेंजेस फ्रॉम टाइम टू टाइम. तसंच ह्युमिडिटीची लेवल जी आहे म्हणजे पातळी म्हणजे ही टाइम टू टाइम म्हणजे वेळेनुसार पण काय होते ती बदलत जाते. म्हणजे सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री वगैरे अशा प्रमाणे काय होते ही ह्युमिडिटी जी आहे तिची लेवल ही कमी कमी किंवा कमी जास्त होत जाते. म्हणजे ह्युमिडिटी ही त्या प्लेसवर पण डिपेंड असते आणि टाइम जो आहे तर त्याच्यावर पण काय असते ही डिपेंड असते. सो ड्युरिंग दॅट द लेवल ऑफ द ह्युमिडिटी चेंजेस ड्युरिंग द पिरियड ऑफ द सिंगल डे. एका दिवसाप्रमाणे काय होतं ही ह्युमिडिटी जी आहे तर ती काय होते टाइम टू टाइम ही बदलत जाते. सो द लेवल ऑफ ह्युमिडिटी ऑफ द एअर डिटरमाइन बाय इट्स कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर. आता ही जी लेवल आहे ह्युमिडिटीची म्हणजे किती पातळी आहे तर ही कशावरून काढली जाते किती प्रमाणात वॉटर वेपर त्या एअरनी होल्ड करून ठेवलेलं आहे. ओके सो द ह्युमिडिटी लेवल काय म्हटलं बघा ह्युमिडिटी लेवल दॅट डिटरमाइन्स हाऊ मच वॉटर वेपर दॅट होल्ड्स दॅट एअर. वॉटर वेपर होल्ड बाय दॅट एअर. ओके म्हणजे किती प्रमाणात त्या हवेने काय केलं वॉटर वेपर धरून ठेवलेला आहे. सो दॅट होल्डिंग ऑफ द वॉटर वेपर सो दॅट डिटरमाइन्स द ह्युमिडिटी लेवल ऑफ दॅट एअर. तर त्या एअरची ह्युमिडिटी लेवल त्याच्यावर डिटरमाइन असते अवलंबून असते. नाव सी ड्युरिंग द नाईट ऑर ॲट द डाऊन विंटर असतं थंडीच्या दिवसात किंवा रात्रीच्या वेळी काय होतं बघा वेन टेम्परेचर ऑफ द एअर इज लो. रात्रीच्या वेळेस टेम्परेचर लो असतं बिकॉज ऑफ द सनलाईट सन हीट इज हिअर अपसेंट. तेव्हा काय होतं का टेम्परेचर लो असतं अँड इट्स कॅपॅसिटी टू होल्ड द वेपर इज लेस. त्याच्यामुळं हवेची
बाष्प धरून ठेवण्याची जी क्षमता आहे तर ती काय असते कमी असते. ॲट सच टाइम्स द एक्सेस वेपर इज ट्रान्सफर्ड इनटू वॉटर ड्रॉपलेट्स. अशा वेळी काय होतं बघा खूप जास्त मोठ्या प्रमाणावर काय होतं वॉटर वेपर जे आहे त्याचं कंडेन्सेशन होतं आणि वॉटरमध्ये त्याचं कन्वर्जन होतं. सो दॅट कन्वर्ट्स इनटू वॉटर ड्रॉपलेट्स अँड वी कॉल दॅट ॲज अ ड्यू. आपण काय म्हणतो त्याला ड्यू म्हणजे धुकं पडलेलं आहे असं म्हणतो. धुकं पडतं रात्रीच्या वेळी किंवा थंडीत का होतं याचं व्हॉट इज द रिझन फॉर दॅट परत एकदा सांगते बघा. बिकॉज द टेम्परेचर इज लो ॲट द नाईट. रात्रीच्या वेळी काय होतं टेम्परेचर कमी असतं. देअरफॉर capacity of water vapor holding capacity of that air is decreases. त्याच्यामुळे काय होतं त्याची बाष्प धरून ठेवण्याची जी क्षमता आहे त्या हवेची काय होते कमी होते. and therefore more amount of water vapor get converted into water. त्याच्यामुळे खूप जास्त मोठ्या प्रमाणावर बाष्पाचं पाण्यामध्ये रूपांतर होतं and that settles on the leaves and other objects etc. and we call that as a dew. आपण त्याला काय म्हणतो ड्यू म्हणजे दवबिंदू असं म्हणतो आपण. आता ॲट इन द आफ्टरनून आता हेच बघा दुपारच्या वेळेस काय असणार सांगा. when the temperature of the air is higher. जेव्हा टेम्परेचर काय असतं हाय असतं जास्त असतं. the capacity of air to hold the water vapor or the moisture that also increases. त्याच्यामुळे हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता पण काय असते जास्त असते than compared to its full capacity to holding water. त्याच्यामुळे जास्तीत जास्त वॉटर काय करतं ते होल्ड करून ठेवतं. and the proportion of the moisture in the air is less. आणि त्याच्यामुळं हवेची आर्द्रता जी आहे तर ती काय असते कमी झालेली आपल्याला दिसते. and we feel air that air is a dry. आणि अशा वेळी आपल्याला हवा कशी दिसते ड्राय म्हणजे पूर्णपणे काय होते ड्राय आपल्याला हवा जाणवते. बिकॉज ऑफ द टेम्परेचर इज हायर and therefore water vapor holding capacity that the moisture get holded by air is more. So full capacity to hold the water and the proportion of the moisture get less in the air and we feel dry at the afternoon. Okay, now see the proportion of water vapor in air is high during the monsoons. आता मान्सून म्हणजे केव्हा तर रेनी सीझन जे आहे तर तेव्हा पण ही जी ॲक्च्युली प्रपोर्शन जे आहे वॉटर वेपर होल्डिंग कॅपॅसिटी इन द एअर ही पण काय असते हाय असते अँड कोस्टल एरियाज किंवा आणि कुठे जिथं समुद्रकाठी असणार आहे तिथं. सो ॲज अ रिझल्ट वी फील डॅम्पनेस ऑर ह्युमिडिटी. आणि तिथे आता ही जी हवा आहे तर ती जास्त काय धरून ठेवते वॉटर वेपर. पण ड्राय जे एअर आहे म्हणजे दुपारच्या वेळेस काय होतं वॉटर जास्त होल्ड होतं मॉइश्चर काय होतं कमी होतं. आणि जे कोस्टल एरियाज आहेत म्हणजे समुद्रकाठी किंवा मान्सून जेव्हा असतात म्हणजे रेनी सीझनमध्ये पावसाळ्यामध्ये तर तेव्हा काय होतं की वॉटर वेपर जे आहेत प्रोपोर्शन ऑफ द वॉटर वेपर होल्डिंग इन एअर दॅट हाय तर ती काय असते जास्त असते. आणि त्याच्यामुळं आपल्याला काय होतं बघा आपल्याला मान्सून जेव्हा म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण काय होतो डम्पनेस म्हणजे आपल्याला काय होतं जास्त काय असते दमट अशी हवा जी म्हणतो आपण तर ती असते. असंच आपण फिलिंग कुठे येतं समुद्रकाठी जेव्हा आपण जातो तर तेव्हा पण अशाच प्रकारचं आपल्याला जाणवतो. सो ॲज अ रिझल्ट वी फील डम्पनेस ऑर ह्युमिडिटी आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला ती हवा जी आहे तर ती दमट जाणवते. इन समर आता उन्हाळ्यामध्ये काय होतं बघा क्वेश्चन इज देअर वेट क्लॉथ्स ड्राय क्विकली बट इन द रेन्स दे डू नॉट व्हाय इज दिस सो. याचा आन्सर तुम्ही देऊ शकता. वेट क्लॉथ जे आहेत म्हणजे उन्हाळ्यामध्ये ओली कपडे सहजपणे लगेचच काय होतात वाळतात बट इन रेन्स पण पावसाळ्यामध्ये दे डू नॉट पटकन वाळत नाही. व्हाय इज दिस सो असं का होतं तर हे तुम्ही सांगू शकता. इन समर काय होतं बघा इन समर व्हॉट हॅपन्स टेम्परेचर इज हायर अँड देअरफॉर टू होल्ड द मॉइश्चर
capacity of the air to hold the moisture is increases as compared, तर ज्याच्यामध्ये वॉटर होल जे आहे तर ते काय होतं जास्त असतं आणि एअर जे वॉटर जे आहे सो दॅट गेट इझिली इव्हॅपोरेट्स फ्रॉम वेट क्लॉथ अँड cloths get dry easily. But in monsoon the capacity to hold moisture or the proportion of the water vapor that is higher in air in monsoon, and therefore wet cloths do not dry easily. Okay, now use your brain power. See, deep and uncorked inverted empty bottle in the slanting position into the water in a wide container. What do you observe? तर जेव्हा तुम्ही एखादी बॉटल घ्या आणि एखाद्या बादली वगैरे मध्ये तिरकी काय करा तुम्ही त्याच्यामध्ये बुडवत चला, तुम्हाला काय दिसतं? व्हॉट यू ऑब्झर्व? तर तिथे पाण्याचे बुडबुडे वर बाहेर आलेले असतात ते आपल्याला दिसतात. सो व्हॉट चेंज टेक्स प्लेस इन द बलून ऑन फिलिंग एअर इन इट? तर याच्यामध्ये जेव्हा आपण एखाद्या फुग्यामध्ये हवा भरतो तेव्हा काय होतं? सो दॅट शेप काय होतो त्याचा? इन्क्रीज एक्सपान्शन होतं अँड दॅट एक्झर्ट्स प्रेशर ऑन सराउंडिंग एअर आणि त्याचा आकार काय होतो? शेप काय होतो? चेंज होतो. सो वी कम टू नो फ्रॉम ॲक्टिव्हिटीज दिस ॲक्टिव्हिटी. तर या ॲक्टिव्हिटीजमधून आपल्याला काय लक्षात येतं बघा? एअर हॅज प्रॉपर्टीज लाईक ऑक्युपाइंग स्पेस. आता एअरकडे कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज आहेत बघा? सो या प्रॉपर्टी तर आपण बघितलेल्याच आहे, याच्याशिवाय कुठल्या प्रॉपर्टीज आहेत? सो एअर ऑक्युपाइज स्पेस. एअर ऑक्युपाइज स्पेस. तर जागा व्यापते. काय होतं? हवा जी आहे तर ती जागा व्यापतं. सो दॅट हॅव्हिंग सर्टन व्हॉल्यूम, हॅव्हिंग सर्टन मास, वेट. म्हणजे इथं आपण दिलंय एअर हॅज मास, वेट अँड लाईक दॅट एअर ऑल्सो हॅव अ व्हॉल्यूम. म्हणजे आकारमान सुद्धा असतं. ज्या कंटेनरमध्ये आपण ठेवतो त्या कंटेनरचा व्हॉल्यूम त्या एअरला येतो. सो एअर हॅज मास, वेट. याची ॲक्टिव्हिटी आपण बघितली तसं त्याला काय असतो? व्हॉल्यूम सुद्धा असतं. हे पण आपण बघू शकतो. जेव्हा आपण फुगा फुगवतो तर तेव्हा काय होतं? त्या याचा आकार जो आहे तर त्या एअरला येतो. म्हणजे एअर काय होतं? स्पेस ऑक्युपाय करतं. तसंच त्याला मास आणि वेट, व्हॉल्यूम हे सगळं असतं. एअर इज अ मिक्सचर ऑफ व्हेरी फाईन पार्टिकल्स ऑफ सम गॅसेस. आता तुम्हाला माहिती आहे की एअर काय आहे? दॅट इज अ मिक्सचर. मिश्रण आहे कशाचं? फाईन पार्टिकल्स ऑफ सम गॅसेस. काही कितीतरी वेगळ्या प्रकारचे गॅसेसचे मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. बिसाइड दॅट डस्ट इज प्रेझेंट, देन स्मोक, मॉइश्चर ऑल्सो प्रेझेंट इन दॅट एअर. हवेमध्ये डस्ट आहे, स्मोक आहे म्हणजे धूर, धुकं आणि त्यासोबत काय आहे? मॉइश्चर पण आहे म्हणजे आर्द्रता पण आपल्याला दिसून येते. सो व्हेन रेज ऑफ लाईट फॉल ऑन दीज मायन्यूट पार्टिकल्स. आता या मायन्यूट पार्टिकल्स जे आहेत, फॉर एक्झाम्पल आपण बघूया की एअरमध्ये अशा प्रकारचे हे आपल्याला कुठे दिसतं माहिती का? जेव्हा एखादा प्रकाशाचा किरण खिडकीमधून आपल्या घरामध्ये येत असतो तर तेव्हा तिथे आपल्याला त्याच्यामध्ये डस्ट पार्टिकल्स वगैरे आपल्याला दिसतात. प्रकाशाचा बीम जो आहे, लाईट रेज, किरण जे आहेत तर खिडकीमधून आपल्या घरामध्ये आले तर त्या जिथं त्याचा तो मार्ग असतो तिथे आपल्याला हे डस्ट पार्टिकल्स वगैरे हे सगळं दिसतात. फॉर एक्झाम्पल अशा प्रकारे डस्ट पार्टिकल्स किंवा स्मोक किंवा डिफरंट गॅसेसचे पार्टिकल्स आहेत, मॉइश्चर आहे, हे प्रेझेंट आहे समजा या एअरमध्ये. व्हेन लाईट रे फॉल्स ऑन धिस पार्टिकल, जेव्हा प्रकाश जे आहे, प्रकाशाचे किरण या पार्टिकल्सवर जेव्हा पडतात, सो द पार्टिकल्स स्प्रेड लाईट इन ऑल डायरेक्शन. तेव्हा फॉर एक्झाम्पल इथं आता समजा एखादा हा लाईट येऊन पडला तर तेव्हा या पार्टिकलवर पडल्यानंतर हा जो प्रकाश आहे तर तो काय होतो? सर्व दिशेमध्ये काय होतो? या पार्टिकलकडून स्प्रेड केला जातो, पसरतो. सो धिस नॅचरल फिनॉमिनन इज कॉल्ड ॲज अ
स्कॅटरिंग ऑफ लाईट. ही जी नैसर्गिक जी काय ही प्रक्रिया आहे, सो दॅट इज कॉल्ड ॲज अ स्कॅटरिंग ऑफ लाईट, म्हणजे प्रकाशाचे विकिरण असं या प्रोसेसला म्हटलं जातं. सो धिस इज अ स्कॅटरिंग ऑफ लाईट व्हेन रेज आर फॉल्स ऑन these minute particles. The particles spread that light in all direction. This natural phenomenon is called as the scattering of light. याला scattering of light असं म्हटलं जातं. Now next next concept is temperature regulation. See next one is temperature regulation. आता जे तापमान आहे तर त्याचं पण काय केलं जातं, रेग्युलेशन म्हणजे नियमन केलं जातं. कशा प्रकारे पहा. सो द अर्थ रिसिव्स एनर्जी फ्रॉम द सन. हे आपल्याला माहिती आहे, आपल्या पृथ्वीला सूर्याकडूनच काय होते, एनर्जी म्हणजे ऊर्जा मिळते. सो धिस एनर्जी इज रिफ्लेक्टेड बाय द अर्थ. आता ही जी एनर्जी मिळते, सो दॅट इज रिफ्लेक्टेड बाय अर्थ. ही पृथ्वीपासून पुन्हा काय होते, परावर्तित होते. सो इन द फॉर्म ऑफ हीट. ही कशाच्या स्वरूपामध्ये, हीटच्या म्हणजे उष्णतेच्या स्वरूपामध्ये. सो द constituents of the air surrounding the earth such as water vapor, carbon dioxide that absorb the part of this heat given to the other constituents of air. आता बघा फॉर एक्झाम्पल, सो दिस इज द अर्थ. आता या अर्थला काय होणार आहे, सन कडून काय होणार आहे, एनर्जी मिळणार आहे. जेव्हा ही एनर्जी मिळते, सो दिस इज द एनर्जी. So that is received by earth, but this energy get reflected. ही एनर्जी पुन्हा रिफ्लेक्ट होते म्हणजे परावर्तित केली जाते. And this is absorbed by the air present surrounding the earth. ही कुणाकडे absorb करून घेतली जाते, या हवेमध्ये जे पार्टिकल्स आहेत. कोणकोणते पार्टिकल्स आहेत, डिफरंट पार्टिकल्स आहेत. वॉटर वेपर आहे, कार्बन डायऑक्साइड. सो that energy is absorbed by water vapor, then carbon dioxide etc. ही या कार्बन डायऑक्साइड वॉटर वेपर कडून काय केले जाते, absorb करून घेतले जाते. and this is transmitted to the other particles or constituents of the air. ती दुसऱ्या हवेतले जे घटक आहेत त्यांच्याकडे ही ट्रान्सफर केली जाते. सो ॲज अ रिझल्ट ऑफ दिस, याचा परिणाम म्हणून काय होतं पहा, ॲज अ रिझल्ट ऑफ दिस the earth's surface remains warm and thereby becomes suitable for the living world on the earth. आणि त्याच्यामुळं पूर्ण जे पृथ्वीचं सभोवतालचं जे वातावरण आहे तर ते कसं राहतं, दॅट रिमेन्स वॉर्म. कसं राहतं, ते वॉर्म राहतं म्हणजे गरम राहतं. अँड दिस वॉर्म टेम्परेचर इज सुटेबल फॉर द लिव्हिंग थिंग्स विच आर प्रेझेंट ऑन द अर्थ. हे कोणासाठी सुटेबल आहे, जे लिव्हिंग थिंग्स या पृथ्वीवर राहतात त्यांच्यासाठी. सो इफ देर वेर नो एअर, व्हॉट हॅपन्स, सी इफ देर इज नो एअर ऑन द अर्थ, व्हॉट हॅपन्स, द एनर्जी विच इज रिसीव्ड बाय अर्थ दॅट गेट रिफ्लेक्टेड, ऑल द एनर्जी गेट रिफ्लेक्टेड. तर जी समजा जर इथं एअर नसेल तर काय होईल, सगळी जी एनर्जी जी अर्थकडे येईल तर ती काय होईल, पुन्हा रिफ्लेक्ट होईल. and therefore the temperature that lowers down. त्याच्यामुळे अर्थ सरफेस कसं होईल, so that has a very low temperature. Okay, so if there is no air on the earth, the average temperature of the earth surface that would becomes very low. असं बनेल अर्थ सरफेस चं टेम्परेचर खूप म्हणजे खूप कमी होईल. So thus there is a temperature regulation takes place on the earth. अशा प्रकारे जे आपलं तापमान आहे त्याचं रेग्युलेशन ठेवलं जातं. नाउ सी द नेक्स्ट पॉइंट इज ट्रान्समिशन ऑफ साऊंड. नेक्स्ट वन, ट्रान्समिशन ऑफ साऊंड. ट्रान्समिशन म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी का होणे, जो ध्वनी आहे तर तो काय होतो, संक्रमित केला जातो. सो ऑल द साउंड्स दॅट वी हिअर रीच अस
थ्रू द सराउंडिंग एअर. आपल्यापर्यंत जो काय आवाज जातो कुठून, कुठल्याही ठिकाणाहून, तर तो कुठून येतो? सो दॅट इज थ्रू द एअर. तो हवेमार्फतच आपल्यापर्यंत येऊन पोहोचतो. द डेन्सिटी ऑफ द एअर ऑल्सो चेंजेस ड्यू टू द चेंज इन टेम्परेचर. टेम्परेचर जसं चेंज होतं तसं एअरची जी डेन्सिटी आहे म्हणजे घनता जी आहे तर ती पण काय होते? बदलते. टेम्परेचरनुसार हवेची घनता जी आहे तर ती काय होते? बदलते. इन विंटर व्हेन द टेम्परेचर इज लोअर द डेन्सिटी ऑफ एअर इज इन्क्रीजेस. म्हणजे टेम्परेचर काय असेल? लोअर असेल, कमी असेल तर डेन्सिटी काय होते? इन्क्रीज होते म्हणजे वाढते. ओके. इन द एअर डेन्सिटी गेट इन्क्रीजेस. वी कॅन हिअर द whistle of distant train clearly early in the morning in the winter. आता थंडीच्या दिवसामध्ये खूप लांबवर असणारी ट्रेनची जी विसल आहे, शिट्टी आहे तर ती आपण सहजपणे ऐकू शकतो. बिकॉज इन विंटर ॲट द मॉर्निंग टेम्परेचर इज लोअर अँड देअरफॉर डेन्सिटी इज हायर अँड द ट्रान्समिशन ऑफ साऊंड इज व्हेरी क्लिअर because that sound is transmitted to the particles of the air. त्या एअर पार्टिकल्स मधून इझिली काय होतं? साऊंड आपल्यापर्यंत येतो. आणि कितीही लांबवर रेल्वे असेल तर त्याच्या ट्रेनची ती जी व्हिसल आहे, शिट्टी आहे तर ती सहजपणे आपल्याला ऐकू येते इन विंटर, हिवाळ्यामध्ये. सो अशा प्रकारे काय होतं? ट्रान्समिशन ऑफ एअर दॅट डिपेंड्स ऑन द टेम्परेचर. टेम्परेचर लोअर झालं डेन्सिटी काय होते? इन्क्रीज होते. and we hear sound very clearly at a higher density. जेवढी जास्त डेन्सिटी असते एअरमध्ये एअरची तेवढा क्लिअर आपण साऊंड काय होतो? ऐकू शकतो. सो एअर इज अ युजफुल ॲज अ मीडियम फॉर द ट्रान्समिशन ऑफ साऊंड. सो दिस ॲक्ट्स ॲज अ मीडियम, माध्यम म्हणून काम करतं. काय करतं? एअर काय आहे? मीडियम म्हणजे माध्यम म्हणून हे काय करतं? काम करत असतं. या ट्रान्समिशन ऑफ एअर जे साऊंड आहे म्हणजे जे काय ध्वनीचं संक्रमण आहे तर त्याच्यामध्ये मीडियम, माध्यम म्हणून हे काय करतं? काम करत असतं. सो नाव सी द एक्सरसाइज. एक्सरसाइज क्वेश्चन फर्स्ट गिव्ह रिझन्स. वेट क्लॉथ्स ड्राय क्विकली बट इन रेन्स दे डू नॉट. ड्राय क्विकली इन summer. So here, see in summer, wet clothes are dry quickly, but in rains they do not. Second question, we can hear the whistle of a distant train clearly in winter. Question 2, define scattering of light. Question 3, write the properties of air. So here in this video, we saw the properties of air. Write the answers of all these questions in your notebook. So this is today's exercise.